यानंतर आपण पुढचं बुलेटिन सुरू करणार आहोत आणि त्याची सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। राज्यातील 29 पालिका निवडणुकांसाठीचा प्रचार संपला। महायुती मविया ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक। 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचा डिझाइन बॉक्सला गर्दी झाली असल्याची तक्रार। तक्रारीनंतर पोलिसांकडून पाहणी, तथ्य नसल्यानं पोलीस फिरले माघारी। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये रिक्षात सापडले लाखो रुपये, तर पिंपरीच्या रहाटणीमध्ये भरारी पथकानं जप्त केल्या 19 वॉशिंग मशीन। पिंपरी चिंचवडच्या मधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये तणाव। भाजपचे उमेदवार आणि पदाधिकारी हातात दांडके घेऊन करतायत आवाहन। जर समजा या लोकांनी विकास केलाय तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना? जर विकास केला तर मग पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याची वेळ का येते? राज ठाकरेंची सीएम फडणवीसांवर टीका। खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा, असं काहींचं वागणं। पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला, तर अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं पुणेकरांना आवाहन। नऊ वर्षात भ्रष्टाचाराचा राक्षस इथं उभा राहिला, त्याला हटवायचंय। नगरसेवक होण्याआधी तू भंगारच्या गाडी चालवायचा, नाव न घेता महेश लांडगेंवर अजित पवारांची पिंपरीतल्या सभेतून टीका। हिंदुत्वाच्या आडून मराठी अस्मिता चिरडलेली सहन करणार नाही। जमिनीवर भाषेवर घाला घालण्याचं षडयंत्र। न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं मोठं मत। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत। विलिनीकरणाच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूर्णविराम। आणि 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, तर 7 फेब्रुवारीला लागणार निकाल। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। अजित पवारांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणारे नरेश अरेरांचा डिझाइन बॉक्सला गर्दी झाली असल्याची तक्रार आली आणि पोलीस तिथं गेले, मात्र तथ्य नसल्यानं पोलीस माघारी फिरल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, अजित पवार यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणारे नरेश अरेरा यांचा डिझाइन बॉक्स ही जी कंपनी आहे या ठिकाणी गर्दी झाली असल्याची तक्रार आलेली होती आणि पोलीस त्या ठिकाणी गेले होते, मात्र यामध्ये तथ्य नसल्यानं पोलीस आता माघारी फिरल्याची माहिती समोर येते। तर याविषयी वेगवेगळ्या चर्चाही रंगलेल्या होत्या। धाड पडली, काही कारवाई केली जाते नरेश अरेरा यांच्या ऑफिसवर, असं बोललं जात होतं। मात्र आता जी माहिती आपल्याकडे येते त्यानुसार अजित पवारांचे राजकीय सल्लागार असलेले नरेश अरेरा यांच्या डिझाइन बॉक्स नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्सला गर्दी झाली असल्याची तक्रार आलेली होती, त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी गेले होते अशी माहिती समोर येते आणि त्यामध्ये तथ्य नसल्यानं पोलीस माघारी फिरल्याचं कळतंय। आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल, नेमकं काय घडतंय, काय काय चर्चा होत्या आणि आता सत्य परिस्थिती काय समोर आली आहे? अजित पवारांचे राजकीय सल्लागार किंवा त्यांची जी एजन्सी अजित पवारांच्या या सगळ्या प्रचाराच्या नियोजनाचं काम पाहते, त्या डिझाइन बॉक्सच्या पुण्यातल्या वाकडेवाडीमधल्या ऑफिसवरती पोलीस गेलेले होते, त्याच्यामुळे एकच खळबळ उडाली। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यात आलेला आहे। तक्रार जी आहे ती तोंडी तक्रार एक प्राप्त झालेली होती कंट्रोल रूमला, ज्याच्यामध्ये या कार्यालयाबाहेर गर्दी झाली असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे पुणे पोलिसांचे काही अधिकारी कर्मचारी जे आहेत ते ही तक्रार व्हेरीफाय करण्यासाठी तिथे गेलेले होते, मात्र तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलेलं नाही।
त्यामुळे पोलीस तिथून माघारी फिरलेत. तोपर्यंत डिझाईन बॉक्सवरती रेड झाल्याच्या काही माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या होत्या. त्याच्यामुळे वातावरण प्रचंड तापलं. मात्र प्रत्यक्षात असं काही झालेलं नसल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यात आलाय. एक तोंडी तक्रार कंट्रोल रूमला प्राप्त झालेली होती गर्दी झाल्याची डिझाईन बॉक्सच्या कार्यालयाबाहेर. त्यासाठी ती व्हेरीफाय करायला पोलीस तिथे गेलेले होते. मात्र प्रत्यक्षात काही तथ्य आढळून न आल्यामुळे पोलीस माघारी परतलेले. बरोबर आहे वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये एका रिक्षामधून बॅग भरून पैसे घेऊन चालले होते अशी माहिती आहे आणि त्यावेळेस अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी या रिक्षाचा पाठलाग केला आणि ही रिक्षा सुभाष टेकडी परिसरामध्ये आल्यानंतर तिला थांबवलं आणि त्यामध्ये पैशानं भरलेली बॅग आढळली. यानंतर या रिक्षातील तरुणांना पकडून पोलीस चौकीत नेण्यात आलं. भाजपनं उमेदवारांसाठी हे पैसे पाठवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार गायकवाड यांनी केलाय. साधारण 2 ते 3 लोक होती आणि एक रिक्षा ड्रायव्हर होता आणि त्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ मी काढलेला आहे ऑफिस पासून, प्रदीप रामचंद्रच्या ऑफिस पासून इथपर्यंत लॅटलॉन कॅमेऱ्याने काढलेला आहे. ज्याला न्यायालय पण डिनाय करणार नाही. अशा पद्धतीने सगळे पुरावे तयार आहेत. जर समजा तरी देखील प्रदीप रामचंद्र कारवाई नाही झाली, भाजपा 50 लाख रुपये पोलिसांसमोर मोजून दाखवलेले, पुरे 50 लाख रुपयाची रोकड होती पोलिसांना समोर मोजून दाखवलेले आणि तरी जर कायदेशीर जर कारवाई होत नसेल तर जिसकी लाठी उसकी बेस, मग आम्ही कायदा जर हातात घेतला तर आम्हाला कोणी अडवायचं नाही. आणखी एक मोठी बातमी आहे. पिंपरीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. रहाटणे इथल्या गणराज कॉलनी परिसरामध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी आणलेल्या 19 वॉशिंग मशीन निवडणूक भरारी पथकानं जप्त केलेल्या आहेत. 1-2 नाही तर तब्बल 19 वॉशिंग मशीन या ठिकाणी आणल्या होत्या अशी माहिती आहे आणि त्याच्यावर भरारी पथकानं कारवाई करत या सर्व वॉशिंग मशीन जप्त केल्या. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद बाकडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गोविंद, काय सांगाल? मोठ्या संख्येनं वॉशिंग मशीन दिसत आहेत, कशा पद्धतीनं कारवाई केली आहे, कोणी हे सगळं आणलं होतं, याविषयी काय अपडेट्स? अर्थातच या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाचे जे निर्णय अधिकारी आहेत ते तपास करतायत. पोलिसांकडे देखील या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या मशीन जप्त केलेल्या आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात कुठे कुलजार असेल, कुठे पैशाचं वाटप असेल किंवा अशा पद्धतीनं वस्तू वाटप जे आहे ते होत आहे. ज्या पद्धतीने ह्या वॉशिंग मशीन मिळून आलेल्या आहेत त्या कुणी मागवल्या होत्या, त्याच्यावर कुणाचं नाव आहे हे कुणालाही अद्याप स्पष्ट झालं नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या लक्षात आले की ह्या कुठेतरी प्रलोभनाचा हा सगळा प्रकार आहे आणि वॉशिंग मशीन जर वाटल्या जात असतील तर बघू शकतो आपण पिंपरी चिंचवडमध्ये नक्की काय चाललंय. त्यामुळे एकूणच आतापर्यंत जे निवडणूक विभाग आहे पिंपरी चिंचवडचा त्यांनी 16 लाख रुपयाची रोकड जप्त केली वेगळ्या एका कारवाईमध्ये. त्यानंतर एका ठिकाणी कुलजार वाटप होत असताना त्याही जप्त केल्या आणि आता हे वॉशिंग मशीनचं एक नवीन प्रकरण काल रात्री 10:30 नंतर गणराज सोसायटी जी आहे तिथे त्यांनी जप्त केलेले आहेत. या संदर्भामध्ये जो ट्रक टेम्पो होता तो देखील पोलिसांनी आता सील करून ठेवलेला आहे. एकूणच पैशाचं वाटप असेल किंवा आमिष दाखवण्याचे जे प्रकार आहेत ते गंभीर आहेत आणि त्यामुळे आता यापुढे निवडणूक अधिकारी किंवा निर्णय अधिकारी जे आहेत ते काय कार्य करतात याकडे लक्ष लागेल. बरोबर आहे गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पाहुयात पुढची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यामधील राजकीय वार शिगेला पोहोचले. तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंवर निशाणा साधला. अजित पवारांनी दंड थोपटल्यानंतर महेश लांडगे तरी गप्प कसे बसणार? मग लांडगेंनी सुद्धा आपल्या राजकीय गुरुला हे प्रतिआव्हान दिलं. मी माझं काम चोख बजावलेलं आहे. आता 15 तारखेला बटन दाबायचं काम तुमचं आहे. माझी विनंती आहे की आपण ते त्यांचं बटन दाबा. मी मधला 9 वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिला आहे त्याला आपल्याला हटवायचं आहे, नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीचं काय रे खरं नाही. राजकारणातल्या मर्यादा किंवा सगळ्यांच्या मर्यादा सांभाळायचं फक्त मीच ठरवलं. महाराष्ट्राच्या दादांनी पण ठरवलं पाहिजे की आपण सुद्धा मर्यादा नाही सोडली पाहिजे. 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा किती वेळा आपण आरोप करणार आणि आरोप करताना त्याला काहीतरी आधार असला पाहिजे ना. विनाकारण आरोप करणं हे मला जमलं नाही.
पण मी जे केलं शहरासाठी ते करत आलेलं मी ते तुमच्या समोर मांडले. तर पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीमध्ये भाजपची सगळी भिस्त महेश लांडगेंवर आहे आणि इकडे अजित पवारांनी पिंपरी चिंचवड पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अरे काय होतास तू, काय झालास तू आणि कुणा करता तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता तर आठव. भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा. मी कुणावर कारण असताना लाडक्या बहिणींवर आरोप करणार नाही. ती माझ्या बापदादाची शिकवण नाही, माझ्या चुलत्याची शिकवण नाही, हे लक्षात घ्या. परंतु कुठेतरी ह्या शहराला तळहाटाच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलंय, वाढवलंय. राजकीय डाव करत करतच त्यांची ही परिस्थिती आली. गल्ली बोळात त्यांना 200 लोकांपुढे सभा घ्यायला. तुम्ही मला सांगा ना, या पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकार बांधवांना. आतापर्यंत 1 सभा 2 सभा लय झाल्या, 3 सभा याच्यावर सभा होत नव्हत्या. 1000 ते 2000 3000 लोक 128 जागेसाठी इच्छुक असायची. 115 उमेदवार कसे तरी तयार झाले त्यांच्याकडे. ही परिस्थिती कशामुळे याचं आपण चिंतन केलं पाहिजे हो. दरम्यान महापालिका निवडणुकीचा प्रचार थांबला असला तरी अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यामध्ये अजूनही दोघांमधलं युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. चांगले उमेदवार मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊन महानगरपालिकेला उद्याच्या काळामध्ये लुटण्याची तयारी असणारे उमेदवार मी दिले नाही. टँकर माफियातले उमेदवार मी दिले नाही. हे जे आरोप आणि बदनामी त्यांनी जे माझ्यावर आज करता येते तसेच आरोप त्यांनी विधानसभेतही माझ्यावर केले होते. त्याला नागरिकांनी मतदारांनी उत्तर दिलं. त्यांनी मला परत 63,000पेक्षा जास्त मतं निवडून दिलं. तरी सुद्धा त्यांना जर असं वाटत असेल की बदनामी करून आणि आरोप करून जर निवडणुकीला सामोरं जातं तर मग आता लोक त्यांना मतदानातून उत्तर देतील. तर पुण्यातून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर पुन्हा निशाणा साधला. गल्ली बोळातून दादा बनवण्याची ही निवडणूक नाही, 15 तारखेला घड्याळाचा अलार्म बंद करायचा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. तर खिशामध्ये नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली. काही लोकांना असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्ली बोळामध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे. ही गल्ली बोळातला दादा तयार करण्याची निवडणूक नाही आहे, ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महापालिकेच्या महाआखाड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा असं काहींचं वागणं आहे असं म्हणत पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना टोला लगावला. तर अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं आवाहन त्यांनी पुणेकरांना केलं. पक्ष किंवा नेत्याला पराभव दिसू लागतो तेव्हा आरोप होत असतात असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवेंनी राज ठाकरेंवर टीका केली. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं कधीच पैशाचा वापर केला नाही असं दानवे म्हणाले. नांदेडमधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेना युबीटी पक्षाच्या उमेदवारानं केला. दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांचं वाहन अडवून उमेदवार अमर कोंडराज यांनी आंदोलन केलं. कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही दिला. गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केल्याचं स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण यांनी केलं. लुंगी परिधान करण्यावरून झालेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. तर ती माझी वैयक्तिक बाब आहे असं ते म्हणाले. भाषेवर संकट आणणारे उद्धव ठाकरे असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर मतचोरीवर त्यांनी बोलूच नये असंही ते म्हणाले आणि त्यांनी राज ठाकरेंचे नगरसेवक चोरी केल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. विकास केला तर मग पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याची वेळ का येते अशी टीका राज ठाकरेंनी केली. न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी जोरदार हल्लाबोल सरकारवर केला. मराठी माणसाच्या हिताच्या आड येणारा विकास काय कामाचा असं राज ठाकरे म्हणाले. तर अशा विकास कामांना आमचा नेहमीच विरोध आहे असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं.
हिंदुत्वाच्या आडून मराठी अस्मिता चिरडलेली सहन करणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. तर जमिनीवर भाषेवर घाला घालण्याचं षडयंत्र आहे असं मत त्यांनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीतून मांडलं.